की भागदौड़ संभालते हुए स्ट्राइकर एंड के ऊपर रोहित पाटिल। शुरुआत रोहित घरत यहां पर शुरुआत करते हुए पहली गेंद और पहली गेंद के ऊपर बड़ा हिट 6 रन। इस बार तेज तर्रार गेंद लेकिन उतना ही जबरदस्त शॉट। क्रिकेट की खूबसूरती नजाकत वहां पर दिखाई रोहित शशिकांत की मदद से टोटल आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 11। काफी जबरदस्त बल्लेबाजी टीम। इस बार देखिए घुटना टेक रोहित घरत का जबरदस्त सिक्सर देख शानदार छक्का। टीम की टोटल आगे बढ़ती हुई नजर आएगी। स्कोर कार्ड के ऊपर रन लगते। फिर एक बार साहिल इस बार रिवर्स खेला है। कोई खिलाड़ी नजर नहीं आता वहां पर। गेंद जाती भी नजर आएगी डीप पॉइंट रीजन में सीमा रेखा के बाहर। रोहित घरत के बल्ले से रिवर्स का चौका। फिर एक बार साहिल दरे की ये गेंद घुटना टेका जरूर है। गेंद हवा में ऊंचाई ज्यादा लंबाई भी ज्यादा जाएगी गेंद सीमा रेखा के बाहर। रोहित ऑन फायर और रोहित शशिकांत घरत खेल रहे निजी 23 रनों के ऊपर। शॉट देख सकते हैं आप क्या जबरदस्त वहां पर शॉट को खेला था। टीम की टोटल रन सकना है। फुल टॉस गेंद थी। गेंद हवा में शॉट खेलने में वहां पर शायद थोड़ा हड़बड़ाते हुए नजर आए रोहित घरत और यहां से पहला झटका लगता हुआ टीम स्माइरा 11 एमवीपी दागटी जुई को। फुल टॉस गेंद थी। इस गेंद के ऊपर बड़ा हिट आना चाहिए था लेकिन शायद वहां पर कुछ मिस कर बैठे। इस बार देखिए काफी अच्छा शॉट परफेक्ट मिडल ऑफ द बैट जाएगी गेंद सीमा रेखा के बाहर। रोहित घरत रुकने का नाम नहीं ले रहे। एक और बड़ा हिट। फुल टॉस गेंद एक और बड़ा हिट। स्क्रीन के ऊपर दीपक पाटिल सर ने दूसरा कैच इस बार छूटता हुआ। इस बार डंडी गुल होती हुई नजर आ रही है। बल्लेबाज की पारी का अंत होगा। रोहित शशिकांत घरत छोटे भाई अंकेश पाटिल। चलिए अंकेश जल्दी आइए वक्त काफी खर्च हो रहा है यहां पर। अंकेश पाटिल के लिए काफी अच्छा शॉट। खिलाड़ी वहां पर साहिल दरे अच्छा कैच पकड़ते हुए और नो बॉल। अंपायर का इशारा था वाइट से नो बॉल। नो प्लस रन आउट आहे तो 1 रन जरूर मिळेगी. तिने केलं जाईल. ऐकूया पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक दीपकजी पाटील सर यांच्या वाणीमधून. हॅलो, तर जाऊया प्रेझेंटेशन बॉक्सकडे ज्या ठिकाणी आज ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला ते अर्थातच मराठी भाषेमधील एक अप्रतिम समालोचक दिनेशजी पाटील सर बेलोली यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आमच्या रायगड क्रिकेट समालोचक असोचे संघटक आहेत, एक शिवभक्त समालोचक, पुढे त्यांची ओळख आहे दिनेशजी पाटील सर यांचा सन्मान. त्याचप्रमाणे पहिलाच बॉल यावेळेस मात्र चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. वाईड स्ट्रॉंग ऑन मॉडेलांच्या बाहेर दमदार सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवर राहुल काटेच्या पॅटमधून आलाय षटकार. रोहितचा बॉल लाऊड अपील लेग बिफोर द विकेट पायचीत सापडलाय आणि पहिला धक्का लागेल. राहुल काटे षटकार मारून मात्र मैदानाच्या बाहेर. फलंदाज होईल बाद पहिला मोठा धक्का. सुरुवात काय धूमधडाक्यामध्ये केली होती. उलटाच बॉल आहे. कव्हर्सला ड्राईव्ह केलाय. सुंदर कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हर मॉडेलच्या दिशेनं. 4 धावांकरिता चौकार. पुन्हा एकदा लाऊड अपील लेग बिफोर द विकेट आणि यावेळेस मात्र फुल लेंथ यॉर्क केलं होतं. रोहित घरतला मात्र मिळेल आणखीन एक लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपामध्ये सफलता. 11 वर दुसरा धक्का लागलाय. साहिल दरे सुद्धा मैदानाच्या बाहेर. दोनही सलामीवीरांना तंबूचा रस्ता दाखवलाय. हाही चेंडू जाऊन आदळलाय लेग बिफोर द विकेट. 3 फलंदाजांना मात्र पायचीत केलंय. तिसरा धक्का दिलाय. कुणाल भोईर सुद्धा शून्यावर बाद होईल. 1 मोर विकेट डाऊन. खातही उघडू दिलं नाहीये कुणाल भोईरला. चान्स सुद्धा दिलेला नाहीये तीनही फलंदाजांना. अशा स्वरूपाचं खरं तर पुन्हा एकदा हायलाइट्स पाहतोय, रिप्ले पाहतोय पाठीमागचा. सूरजचा बॉल लॉफ केलाय. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. लॉंग ऑफ ला फिल्डर उभा आहे. जेल टिपलाय. 4था धक्का नितळसला. दबाव 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 पाहायला मिळतोय. प्रेशर खाली आहेत संग्राम मिलेमन जर्मन नितळस टीम. संख्या सुद्धा ठीक होती. फुल टॉस आहे. ऑन साइडला भिरकावून दिलाय. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता षटकार.
ओ यावेळेस लॉफ केलाय, बॉल हवेत आहे. थोडासा स्टार्ट घेण्यासाठी खरं तर थोडासा आदित्य त्या ठिकाणी होते. आणखीन एक झेल मात्र आदित्य जोशीनं टिपलाय आणि फलंदाज होईल बाद. ओ यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. ऑन साइडला मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर भिरकावलं या बॉलला. जाईल सीमारेषेच्या पलीकडे आणि 6 बॉल मध्ये 18 धावांची गरज असताना धाकटी जुई जिंकला होता. आणि तेच समीकरण आता मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचे 6 बॉल 18 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल यावेळेस मात्र समोर ड्राईव्ह केलाय मिड विकेट झोन कडे. रोहित त्या ठिकाणी सिंगल मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न आणि हा थ्रो चांगला आहे. दीपेशनं अलगद लावलाय. फलंदाज होईल बाद. नाहक गडी गमावला. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज परतेल विकास. आयोजकांची सुद्धा थोडीशी पॅकअपची तयारी चालू झाली. रात्रीचे 3:15 वाजलेत. पहिल्या दिवशी 4:30, कालही एवढीच वेळ झाली होती. आज असं वाटलं होतं लवकर संपेल, परंतु 3-4 संघांनी धोका दिला आयोजक. हो इकडे मात्र एज लागले. बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. दीपेशनं टिपलाय जेल आणि इकडे संपलाय. संकेत पावशेचा के ज्यानं 2 षटकार मारत या सामन्यामध्ये आणलं होतं तोच आउट. ओ अपील लाईक बिफोर द विकेट. भन्नाट यॉर्कर वर मात्र विकेट प्राप्त केले अंकेश पाटीलला. आणखीन एक धक्का. पुन्हा एकदा लाऊड अपील झाले आणि इकडे मात्र अपील तर फेटाळून लावले, परंतु स्मायरा 11 MMV धाकटी जुई संघ MG ट्रॉफीच्या सुपर 6 मध्ये दाखल. वेल प्लेड बॉईज. हार्दिक हार्दिक अभिनंदन. टीम धाकटी जुई संघानं तिसरी रात्र गाजवले आणि MG ट्रॉफीची एक ट्रॉफी MG ट्रॉफी धाकटी जुई गावामध्ये जाईल यावर शिक्कामोर्तब केलंय. अभिनंदन रोहित गरत आणि टीम. 2 बाईक्स, कमीत कमी 2 बाईक मात्र आपल्या नावावर केल्यात आणि इथून अजूनही मोठ्या प्रवासासाठी तुम्हाला आम्ही मनापासून शुभेच्छा देतोय. नितळसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊ. हार्ड लक टीम नितळस आणि अभिनंदन टीम धाकटी जुई. आणि जाऊया मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे. सामनावीर 14 बॉल 40 धावा रोहित शशिकांत घरत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सामनावीर या पुरस्काराने मात्र सन्मानित केलं जाईल रोहित शशिकांत घरत याला.